रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यामध्ये हरितेचा आदर्श घालून देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते एका दिवसामध्ये 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आली। मात्र जर आपण पाहिलं की वृक्ष लागवड केवळ कागदोपत्री असून वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना कुठल्याही प्रकारे संगोपन करण्यात येत नाही। एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लावलेलं झाड सुद्धा आश्रत नाही, टिकलेलं नाहीये। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी रेल्वे स्थानका या ठिकाणी जो मुख्य रस्ता आहे सिमेंट रोड, त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे 15-15 फूट मोठमोठी झाडं लावण्यात आली होती दर्शनी भागामध्ये, ती सुद्धा झाडं वाळलेली आहेत, त्या ठिकाणी मोडून पडलेली आहेत। त्याकडे जिल्हा प्रशासन लक्ष नाही। एकंदरीत बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी एका दिवसात 30 लाख वृक्ष लागवड केली म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचा नोंद झाली आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता। मात्र ही लागवड केवळ कागदोपत्री असं दिसून येतं। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कमीत कमी दर्शनी भागात असणाऱ्या रेल्वे स्थानकाचे जे वृक्ष लागवड आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी जोपासना करावी अशी वृक्षप्रेमींची मागणी आहे।